गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे तिकिटासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात 2 अतिरिक्त तिकीट खिडक्या उपलब्ध. खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन. आगामी गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर व्हावा यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्या मागणीची दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनानं ठाणे रेल्वे स्थानकाजवळील आरक्षण केंद्रात फक्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी 2 अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या सुरू केल्या आहेत. 11 ते 31 जुलै दरम्यान या खिडक्या कार्यान्वित राहणार आहेत. या सेवेचा शुभारंभ आज खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला. कोकणवासियांनी या सेवेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असं आवाहन देखील यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी केलं आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी खासदार नरेश म्हस्के प्रयत्नशील असतात. गत वर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात कोकण रेल्वेच्या तिकिटासाठी 2 अतिरिक्त खिडक्या सुरू झाल्या आहेत. खिडक्यांची संख्या वाढल्यानं गणेश भक्तांचा वेळ आणि रांगेत उभी राहण्याची दमछाक कमी होणार आहे. मतदारसंघातील कोकणवासी बांधवांनी केलेल्या मागणीचा सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर रेल्वे प्रशासनानं सावंतवाडी स्थानकावर 3 प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली आहे. मंगलोर एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस आणि गरीब रथ एक्सप्रेस या गाड्या लवकरच सावंतवाडी स्थानकावर थांबणार आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासन आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे जाहीर आभार मानले. दरवर्षी पावसाळ्यात ठाणे स्थानकात साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी भूमिगत मायक्रो टनेलचं काम पूर्ण झालंय. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात ठाणे स्थानक परिसरात कुठेही पाणी साचलं नाही, ही ठाणेकरांसाठी अत्यंत समाधानकारक बाब आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 वर नवीन एस्केलेटरचे काम सुरू असून ते लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. तसंच प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरील सार्वजनिक प्रसाधनगृहांचे नूतनीकरणाचं काम वेगानं सुरू असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी दिली. जवळजवळ 90% कोकणवासीय हे गावी जात असतात आणि त्यांचं जाण्याचं दळणवळणाचं साधन एकमेव म्हणजे रेल्वे. सगळ्यांनाच काही ऑनलाईन बुकिंग करता येत नाही आणि मग लिमिटेड खिडक्या असल्यामुळे तासनतास रांगेमध्ये उभं राहावं लागतं. याकरता मी खासदार झाल्यापासून आपण 2 अतिरिक्त खिडक्या कोकणवासियांसाठी आपण रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आपण सुरू करतो आणि आज सुद्धा त्या सुरू केलेल्या आहेत. कोकणवासियांसाठी ही खुशखबर आहे. त्याचबरोबर मंगलोर एक्सप्रेस 12,133 नंबर, 12,431 राजधानी एक्सप्रेस आणि 12,201 गरीब रथ एक्सप्रेस ह्या ज्या गाड्या आहेत ह्या सावंतवाडी या ठिकाणी थांबत नव्हत्या. आपण मागणी केली आणि आता रेल्वेने तत्वतः ह्या 3ही गाड्या सावंतवाडी स्टॉप करता मंजुरी दिलेली आहे. प्रोसिजर सुरू आहे आणि काही दिवसातच या गाड्या त्या ठिकाणी थांबतील. त्यामुळे एक मोठा आणखी एक दिलासा या मुंबईवासियांना, ठाणेकरवासियांना मिळणार आहे. छावणा स्टेशनमध्ये पाहता आपण दरवेळी पावसात पाणी तुंबत होतं आणि आपण दाखवत होता, पण मायक्रो टनेलिंग आपण सुरू केल्यामुळे काम झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणी यावेळी साचलेलं नाही आहे. एक्सिलेटरची कामं सुरू आहे, स्वच्छतागृहाची कामं सुरू आहेत. वाशी रेल्वे हे सुद्धा काम कोणी करायचं, सिडकोनी करायचं का रेल्वेनी करायचं, 2008 पासून हा प्रश्न जो प्रलंबित होता तोही आपण संपवलेला आहे आणि रेल्वेने ती सर्व स्टेशन ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. कामं सध्या दोघंही करतायत. वाशी रेल्वे या ठिकाणी खूप गैरसोयी आहेत, पण काही दिवसात या सिडको आणि जो रेल्वेचा असमन्वय होता त्यामुळे कामं होत नव्हती. त्या ठिकाणी सुद्धा आता कामं सुरू होतील. जास्तीत जास्त सुविधा कोकणवासियांना देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करतो. सर, मात्र अतिरिक्त खिडक्या करून देखील काही कोकणवासियांना जे आहे रांगेत तात्काळात उभं राहावं लागतं, मात्र ते तात्काळात उभं राहून देखील त्यांना तिकीट मिळत नाहीत. यांच्यासाठी काही विशेष रेल्वे सेवांची आपण मागणी पण कोकण वासियांकरता गणेशोत्सवामध्ये अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण मागणी करतोय आणि तशा अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण अनेक गाड्या त्यावेळी आपण सोडतोय की जेणेकरून नागरिकांना आणि प्रवाशांना त्याचा लाभ होईल. सर, मेमो जी गाडी